Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, पिटीच्या पिरडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नाव, शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर, आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल, कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो.
हिंदी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जागे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या ताळमेची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हर. कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी आपले गुरुजन वर्ग यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री संत गाडगे बाबा आणि शारदा प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
चार भिंतीमधलं शिक्षण कधी केलेलं नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या. चार भिंतीमध्ये आपण कधी बसून शिकलेलं नाही. कोणी बेसमीटर बसून शिकलंय, कोणी बाबळी झाडाखाली बसून शिकलंय, कोणी व्हॉलीबॉलच्या तिथं त्या स्टँडवर बसून शिकलंय. थंडीच्या दिवसामध्ये दवबिंदूवर बसून सोनेरी किरणाचं आस्वाद घेत आपण शिकलेलो आहोत. आमचे पिंटू पाटील आले, तेव्हा मुडेसर तास गेलं ते सर त्या बाबळी झाडाखाली बसून. आणि तिकडून ते मिल होती, त्या मिलमधून धान्य निघाली पिंटू पाटलाच्या मांडीवर येऊन गेले. म्हणजे पशु पक्ष्यासहित चराचर सृष्टीमधल्या जीवजंतू सहित आम्हाला शिक्षण मिळाले. आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधी पुस्तकी शिक्षण दिलेलं नाही. हे लक्षात घ्या. पुस्तकी शिक्षणासोबत अनौपचारिक शिक्षण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून शिकलेलो. म्हणजे आमचे इथे बसलेले सर्व शिक्षक आहेत, त्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आम्ही घडलेलो आहोत. आमचे हे सर्व शिक्षक त्यांच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेतच, परंतु त्यासोबतच व्यवहारामध्ये आपलं आचरण कसं असावं, ज्या ज्ञानाची उपासना करण्यासाठी सत्याचं आचरण कसं असावं, नैतिकतेचं आचरण कसं असावं, हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून आम्ही इथं वेगवेगळ्या पदावर पोहोचलेलो. आपले अनेक मला इथं बामा भिडे पुरस्कार, काव्य गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा सन्मानांनी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे माझ्याकडे जवळजवळ नाईक सरांचे कार्य महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. अशा आपल्या नाईक सरांचं सदाशिव शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार हे लक्षात घ्या. आणि शिबी म्हणजे ओरडा खाव तर त्यांच्याच हातात. म्हणजे त्या शिबीमध्ये एक आपुलकी होती, एक प्रेम होता, एक पोरं कुठल्या चुकीच्या मार्गाला जाऊ नये, पोरं घडावी म्हणून त्यांनी योग्य असं वळण लावलेलं आहे. अशा आपल्या शिस्तप्रिय सर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुद्धा आहे. सहशिक्षक म्हणून लागल्यानंतर साधना हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले. अशा श्री एस एम बिरादर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या वर्गमैत्रीण उर्मिलाताई गुरुडे आणि डॉक्टर सुनीता पांचाळे यांना पाचारण करतो की त्यांनी डॉक्टर एस एम बिरादर सर यांचं पुष्पगुच्छ, एस एम बिरादर सर यांचं स्वागत पुष्पहार, शाल आणि भेट करावं. गुरुपणा हे शिष्याला ऐकत का सरजी. गुरुपणा दे शिष्यांना अनन्य झाल्यावरती दास गणू म्हणे भेद नवरी ज्योतिष मिळाला ज्योती परब्रह्ममूर्ती सद्गुरू आहे. पाटील लोक हे नेहमी उशिरा येतात याची त्यांनी आज इथं चूक दाखवलेली आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या मुलींबद्दल कृतज्ञता भाव घ्या. अपेक्षेप्रमाणे आपली विद्यार्थी मित्रांची संख्या अपेक्षित केली होती, त्याच्या जवळजवळ 75% विद्यार्थी संख्या इथे जमलेली आहे. अनेक आपल्या वर्गमित्रांना या कार्यक्रमाला यायचं होतं, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना इथं येता आलेलं नाही. आज सकाळी आपले वर्गमित्र संतोष जिल्हेवार यांनी अजून एक दोघं असतील त्यांनी कोण पडले तुमचे आणि हिनो कोण की कोण गीतांजली म्हणून तुला मारत होती मला तर प्रचंड मारत होती. हा बरोबर पोरींना माहिती आहे कोण कसं मार खाल्ले काय केले. म्हणजे पोरी म्हणणार नाही तर तुम्ही 2 पुस्तकं चांगलं वाचल्यावर त्या थोडं हुशार होत्या. तर आपली आनंद सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करावा. यानंतर एक दुसरा सरकार आहे. सुरुवातीला प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आपले वर्गमित्र
श्री गंगाप्रसाद मुदिराज यांनी शिक्षकी पेशासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांनी PSI पदाला गवसणी घातली, नंतर ते API, नंतर PI आणि नंतर आज SP पदावर विराजमान झालेले आणि लवकरच ते एका पक्षामध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत. अशा आपल्या वर्गमित्राचं स्वागत आपल्या गुरुवारांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करावा. टाळ्या वाजवायला पैसे वाचणार नाही. हा इलेक्शनचा माहोल नाही मित्रांनो. इथे एकाच एक मातोपर आहे, इकडे ते काही कंपनी आहे, इकडे सदाची बंडे आहे, आपल्या बंडे आहे, कुठे त्यावेळेस काही निर्धार करून आपल्या एका वर्गमित्राला भरघोस मताने नगरसेवक म्हणून निवडून आणायचं आहे. हे त्याच्याबद्दल आपण 2 मिनिटाची आदरांजली सभा व्यक्त करतो. सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट करावे. या सर्व मित्रांनी म्हणजे काल रात्री 1 वाजेपर्यंत या कार्यक्रमाची सर्व तयारी. आता अनेक आपल्या शिक्षकांना अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे माहिती आहेत, नाव माहिती नाही, नाव माहिती आहे, चेहरा माहिती नाही. म्हणून आपण सर्वांनी आता आपला स्वतःचा परिचय, आपण घेतलेलं शिक्षण आणि आता आपण कुठे कार्यरत आहोत ते ठिकाण याची माहिती आपल्या सर्व वर्गमित्रांकडे पाहून आपलं नाव, आपलं शिक्षण आपलं सांगायचं आहे. सर्व वर्गमित्रांना नम्र विनंती आहे की आपल्याला हा संपूर्ण 1 वाजेपर्यंत संपवायचा आहे इंट्रोडक्शनचा आपला, आणि त्यानंतर मग आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करणार. हे असे कान टोचणारे जे कधी मिळायला पाहिजे. माझं शिक्षण झालेलं आहे MA MP सेट नेट महाविद्यालय येथे मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. आता सुरुवात सुरू करून कुठल्या डाव्यापासून करू एक. तर मी अशी विनंती करतो की आपला जो हँड माईक आहे तो इकडं आपल्याला माईक मी अर्चना रामदास मेटकेवार आणि माझं सासरचं नाव आहे मिसेस अर्चना पंढरीनाथ येऊन. मी 10वीपर्यंत शिकलेली आहे. गौतमी भीमराव कांबळे. मी गट क मध्ये डिव्हिजन क मध्ये होते. 9वीला ब मध्ये बसले आणि 10वीला क मध्ये बसले. माझं माहेरचं नाव तर गौतमी भीमराव कांबळे आहे आणि माझं सासरचं गौतमी धमानंद धोत्रे. मी जिल्हा परिषद प्रायमरी टीचर आहे. नरसिंह जवळ पिंपळगाव माळवा मी कार्यरत आहे. मी सरिता सुदर्शन अख्तर. सासरचं नाव सरिता किशोर राकेवार. इयत्ता 7वी क मध्ये होते. हाऊसवाईफ होते आणि हाऊसवाईफ आहे. दोहा कबीरदास जी का है गुरु गोविंद दोए खड़े काबू लागू पाए भले आज गुरु अपने गोविंद देव बताए. पहले सभी गुरु को मैं प्रणाम करती हूँ जिनकी वजह से आप और हम यहाँ पे हैं. और मेरा नाम सरिता मनाराव डोंगरे. मैं ड सेक्शन में थी और अब मैं भास्करराव पाटिल खदगांवकर उनके संस्था जो कि खदगांव में है वहाँ मैं माध्यमिक टीचर हूँ. और मेरा जो मायका ससुराल है वो मन्नावी है और मेरा जो ससुराल का नाम है सरिता राजेंद्र शिवणीकर. बस इतना है. थँक्यू. आणि आताचं नाव आहे अंजली गजानन पांपटवार. मी शिवाजी महाराज हायस्कूल कोपरा येथे मुख्याध्यापक आहे. तस्मै श्री गुरुवे. मी स्मिता वसंत नारलावर आताचं स्मिता सूर्यकांत कोटिकवार. मी नायगाव येथे आहे आणि हाऊसवाईफ आहे. BA फर्स्ट इयर आणि तुकडी 10वी ब. गंगाप्रसाद चंदावार. मी इस्लामाबादला राहते.
बी ए झालं माझं शिक्षण आणि होममेकर आहे. शिक्षिका आहे, जिल्हा परिषद. आणि सासरचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी मी सांगते. मी डॉक्टर स्मिता कपिल एकलारे आणि मी 10वी क मध्ये होते. परी पैसव पावले श्री गुरुची. सर्व शिक्षक वृंद, समादरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व गुरुवर्य, या गुरुवर्यांना साष्टांग प्रणिपात करते. कारण कसं आहे माहिती का, सर्व मित्रमैत्रिणी जरी आपण जमलेलो असलो तरी आज एक छोटीशी गुरुपौर्णिमाच आपण साजरी करतो है ना. फार महत्त्वाचा दिवस आहे. 30 वर्षानंतर गुरूंना वंदन चालू आहे आपलं. आपली भेट नाही, पाहणं नाही, आशीर्वाद घेणं नाही, कधीच नाही. आपल्याला आठवण आली का कधीतरी आपल्या गुरूंना जाऊन भेटावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी? कधीच नाही आली. आपण इतके व्यस्त आहोत सगळे आपल्या याच्यामध्ये, खरंच आठवण आली नाही. परंतु आज एक दुर्ध शर्करा योग साधून आलेला आहे आणि आपण आपल्या गुरूंची वंदना इथं करतोय. तर सर्वप्रथम गुरूंना साष्टांग प्रणिपात करते. आणि इथं प्रकर्षानं जाणीव होते, खरोखर मला ओळखत नाही असं कोणी नाही होतं, सगळेच ओळखतात, बरोबर आहे. ओळखत नसतील त्यांच्यासाठी परिचय देते मी, परंतु प्रकर्षानं खरंच जाणीव होते दादांची, गुरुडे गुरुजींची. कारण त्यांचे संस्कार जे माझ्यावर झाले तुमच्यावरही आहेत. आणि इथं जी पोकळी दिसते ना, ती सर्वांची यादी आत्ता सुधाकरनी सांगितली, तर ती पोकळी इथं भरून कधीच निघणार नाही अशी आज अवस्था आहे. आनंद तर आहेच, पण दुःखसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं. तुमची मानसिकता मला माहिती नाही. कारण कसे SN बिरादार सर आहेत, बाकीचे पण सगळे सर आहेत, खंडागळे सर आहेत. जेव्हा सरांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी दादांसोबत भेटायला गेलेली सरांना. कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ होती सरांची. तर अक्षरशः मला वाटतं सर मी इतकी रडले होते त्या वेळेला. आता दादांची आठवणी मला तसंच वाटतं. आणि SN बिरादार सर जवळचे मित्र आहेत दादांचे. ते एकमेकांना एकेरी बोलायचे, कधीच दुहेरी नाही. शिक्षक आहो कधीच नाही, अरे या भाषेत ते एकमेकांना बोलायचे. इतके जवळचे मित्र. आज सगळ्यांना समोर पाहून मला खरोखर ती खूप मोठी पोकळी दिसते. आणि आता परिचय द्यायला हरकत नाही, सांगते. मी कीर्तनकार आहे, कथाकार पण आहे आणि MA BEd नेट सेट PhD. आणि मी आता माऊली आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करते. तेवढीच आहे आता पण. डॉक्टर उर्मिला बाबूरेड्डी गुरुडे माहेरचं आणि डॉक्टर उर्मिला बालाजी रेड्डी गुजे सासर. माझं शिक्षण MA ML झालेलं आहे. याच्यापूर्वी मी कोचिंग क्लासेस वगैरे घ्यायची. सध्या DEd BEdला खूप वाईट अवस्था असल्यामुळे सध्या मी हाऊस करते. आणि आता डॉक्टर सुचिता धोंडेराम पार्डीकर. मी वसमतला आहे. माझं BMS झालेलं आहे आणि वसमतला माझी प्रॅक्टिस आहे. सरस्वती हॉस्पिटल नावाचं माझं हॉस्पिटल आहे वसमतला. आणि एक युनिव्हर्सल स्कूल नावाची एक शाळा, एक संस्था मी चालवते. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी जेव्हा विद्यार्थ्यांना पाहते तेव्हा मला आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी काय प्रयत्न केले होते आणि आपल्याला इथपर्यंत घडवण्यासाठी काय केलं होतं याची खूप प्रकर्षानं जाणीव होते की खरं शिक्षकांना कुठपर्यंत कष्ट करावे लागतात. तेव्हा आपण आज सगळे फेटे बांधून या ठिकाणी बसण्याच्या कॅपॅबिलिटीला आपण आलेलो आहोत. जर सरांनी आपल्यासाठी तेव्हा खूप काही प्रयत्न केले नसते, आपल्याला योग्य मार्ग दाखवले नसते, तर कदाचित आज आपण सगळेजण या ठिकाणी नसलो असतो. त्यासाठी सर्व शिक्षकांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सुनीता सुरेंद्र सोमण्णा. माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि इयत्ता B मध्ये होते मी. आणि आता सध्या मी स्टेट GST डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. माझं होतो. आता माझा व्यवसाय किराणा आहे. माझा पोल्ट्री फीडचा व्यवसाय आहे. महाराष्ट्राची डिस्ट्रिब्युशन इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझा व्यवसाय आहे पुण्यामध्ये. बोधन आहे जास्त केलं नाही. माझं काम सोशल वर्क, व्यवसाय सांगू शकत सांगून 2 मिनिट बोलणार. हे सर्व माझे बालमित्र मैत्रिणी आहेत. पण मला एक अपेक्षा आहे की मला जर कोणी पाहिलं तर पहिल्या शब्दात म्हणलं पाहिजे, बाकीचे दलिंदर मित्र तुझे कुठे आहेत हे या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. सदाशिव
उर्फ बंडू तेजराव शिंदे. इयत्ता 10वी क. आता मी हॅप डेली आरोग्य एजन्सी, दुधाची एजन्सी चालवतो नावासाठी. बाकी माझं सामाजिक कार्यामध्ये आणि समाजकारणामध्ये जास्त हे. सासरचं नाव ते सर बंडू पाटील म्हणते. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये माझा एक बिझनेस आहे. सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का ध्यास, हे महत्वाचं आहे. गुरु विना अन्य वेदशास्त्र पाठ व्यक्त पट करून या, याच्याशिवाय काहीच नाही. तुम्ही किती ग्रंथ वाचा, काही महत्व नाही त्याला. गुरुशिवाय पर्याय नाही. माझं नाव आहे माधव काशीनाथ कुलगडे. 10वी क मध्ये होतो मी. सध्या माझं कॅनॅसिंगचं ऑफिस आहे नांदेडला. श्रीदत्त कॅनॅसिंग ॲग्री प्रोडक्ट कमोडिटी, सर्व शेतीमालाचं एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि ओव्हरऑल इंडियामध्ये माझा पूर्ण व्यापार होता. ठीक. श्री गुरुवे नमः. गुरुवंदना करून माझा परिचय देतो. मी सुनील रघुनाथराव फडके, वर्ग 10वा अ, साधना शाळेमध्ये. माझा स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे. जे MKCLचे सेंटर चालतात त्यामध्ये MSCIT सेंटर चालवतो मी नांदेडमध्ये, शारदानगर भागामध्ये. थँक्यू सर. प्रशांत चपू, चपळवा. माझं सासरचं नाव आहे औलवा. मी वर्ग इकडे असल्यामुळे खूप म्हणजे मला असं वेगळं वाटायचं. तो माझे काही आता सगळे शब्द बोलले दलिंदर. या दलिंदरच्या मित्रांच्या माध्यमातून संपन्नपणा मला दिसतंय असं मला म्हणायचं आहे. आणि एक शब्द हर याद एक मुस्कान से होती है. एक नृत्य शिक्षक आहे आणि बीपेड शिक्षक आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये नॅशनल लेवलपर्यंत माझे विद्यार्थी आणि स्वतः माझी मुलं. आता माझा एक मुलगा SP भोपाळ ला इंजिनिअरिंगसाठी प्लॅनिंग आणि इंजिनिअरिंगसाठी लागलेला आहे. त्यात माझा खूप मोलाचा वाटा माझ्या मित्रांचा आहे. त्यामुळं मी इयत्ता 9वी नापास आहे सर. इयत्ता 9वी नापास आहे. 9वीच्या नंतर माझं जीवन बदललं. त्यामुळेच एक शब्द, एक वाक्य बोलतोय की हर एक याद एक मुस्कान से होती है, हर एक याद एक मुस्कान से होती है, हर एक दोस्त एक कक्षा से होती है, हर एक दोस्त एक कक्षा से. विशेष करून मी मित्रांच्या माध्यमातून हुशार झालेला आहे आणि मला 9वीपर्यंत 8वीपर्यंत मी मॅन्युफॅक्चरिंग होतो. मी शिकलो सर. पण जीवन आणि हे काही मी आता थांबलो तुमच्यासमोर बोलायला, ते फक्त आणि फक्त मी 9वी 10वीच्या नंतरच मी या परिस्थितीत आलो आहे. एक उत्तम क्रीडा शिक्षक आणि आमचे औरंगाबाद जिल्ह्याचे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष सो देवयानीताई कृष्ण पाटील डोंगावकर यांच्या माध्यमातून मी आता 7 वर्षापासून त्यांचं पूर्ण राजकीय कार्य किशोर पाटील असतील आणि मुदिराज धनंजय या सर्व, आणि प्रत्येक मित्राचं नाव नाही घेऊ शकत, या सर्वांनी मला जे जीवन जगण्याचं कौशल्य मी त्यांच्याकडून शिकलेलं आहे. मी जास्त काही बोलणार नाही याच माध्यमातून. जेव्हा योग येईल पण एवढे एक विनंती करतो की जेव्हा कोणी छत्रपती संभाजीनगरला येतात तर आमच्या आदरणीय श्री किशोर पाटील आणि आम्ही तयारच असतो. आणि एक नाव घ्यायला विसरलो मी, तेजराव सोनू कांबळे. हे सुद्धा आमचे मित्र आहेत. आणि कोणी आलं की आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार असतो. फक्त काही कारणाभाऊ तुम्ही एक दिवस अगोदर सांगितलं आम्ही लग्नानंतर कोणी. धन्यवाद सर. मला बोलून केल्याबद्दल माझ्या मित्रांचं आणि विशेष करून या टीमचं मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि थांबतो. ची परिस्थिती आहे. सर्व गुरुजन वर्गांना मी वंदन करून असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून अँटी करप्शन ब्युरो मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. माझं शिक्षण BA झालं असून मी इयत्ता 10वी ब या वर्गामध्ये होतो. धन्यवाद. हो, आता सध्या मी अडक व्यापारी संस्था देगलूर त्याच्यामध्ये अडक दुकान माईल ट्रेडिंग कंपनीच्या नावाने आहे. माझा व्यवसाय कृष्णा स्टील वाणी शोरूम आहे. वर्ग 10वा क. माझं शिक्षण MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे आणि सध्या मी फॅमिली कोर्ट नांदेड येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. माझं आनंद कॅन्सिंग एजंट या नावानं ऑफिस आहे. मी ब्रोकेजचा व्यवसाय करतो. इयत्ता 10वी अ मध्ये होतो
आणि आता आपल्याच संस्थेमध्ये एक शाळा चालते नेताजी सुभाष विद्यालय तमलूर, इथे मी कार्यरत आहे. म्हणजे ज्या शाळेत शिकलो तिथेच मला काम करण्याची संधी मिळाली, याचा मला म्हणजे खूप मोठा अभिमान मला आहे. धन्यवाद. जास्त बोलणार नाही. मी 10वीमध्ये तुकडी बमध्ये होतो आणि माझं शिक्षण MBSc मास्टर ऑफ वेटनरी सायन्स झालेलं आहे आणि मी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय येथे पशुवैद्यक म्हणून कार्यरत आहे. मध्ये होतो मी. माझा व्यवसाय किराणा शाळा. 10वी ड मध्ये होतो आणि आता नारायणा टेक्नो स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काय 10वी. आता माझं सध्या लक्ष्मीरमणा मोबाईल शॉपिंग बेंगलूरमध्ये मोबाईल दुकान आहे. समाज काय बिझनेस लाईनमध्ये आहे. माझा वर्ग 10 तुकडी ब 10वी ब मध्ये होतो. मी आता जिल्हा परिषद शाळा माहूर येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कार्यरत आहे. प्लांट आहे मॅन्युफॅक्चरिंग डेअरी आणि फार्मासाठी जे काही इक्विपमेंट असतात त्या इक्विपमेंटचे मॅन्युफॅक्चरिंग करतो. हे सध्या मेडिकल व्यवसायामध्ये काम करतो. महामंडळात आहे. होतो प्राथमिक शिक्षण काम करत आहे आणि माझा वेअरहाऊसिंगचा व्यवसाय आहे. ते कार्यक्रमात केलेले आपले सर्व मित्र आहेत ना, त्यांचा सर्वांचा आभार, त्यांना मनातून आभार, सगळ्यांकडून आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप सुंदर क्षण आपल्याला दुपारचं चालत आहे. माझं नाव सचिन नागनाथराव अंबटवार. मला 10वीपर्यंत सगळे नामावरून होतात. माझं MA BEd झालं, नंतर मी MBA केलो. आता LIC मध्ये मी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून नांदेडमध्ये आहे. आणि सध्या आता मी पूर्णा तालुक्यामध्ये एरेंडेश्वर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत ते सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत. वर्ग 10 BEd आहे आणि शिक्षक या पदावर आहे उदगीर येथे. सध्याला शेती आणि व्यवसाय. मी सध्या शेतकरी आहे. शेती आणि व्यवसाय. तुकडी होतात 10 आणि शेती करतात. 22 वर्ष सेवा करून 5 वर्षाच्या सेवानिवृत्त झालो. आता सध्या शेती वाले शिवकुमार म्हणजे कार्य मी खानापूर येथे आपण शाळेत कार्यरत आहे. म्हणजे प्राचार्य म्हणून काम करतो. MA BEd झालेला आहे आणि मी हदगाव तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत. सुरुवातच नाव आहे. मी 10वी अ मध्ये होतो आणि आता सध्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि मी सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवली तालुका हदगाव येथे प्राथमिक पदवीधर या पदावर कार्यरत आहे. जिओ फायबर आणि एअरपोर्टमध्ये प्रायव्हेटमध्ये काम करतो. पोलीसमध्ये पोलीस जवान आहे. आणि माझ्या मित्रांचा खूप सपोर्ट आहे. संतोष मुकुटकर ब मध्ये होतो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करून मी आता सध्या जर्मनीला टेलिकॉम कंपनीमध्ये काम. तुकडी ब मी शेती आणि व्यवसाय करतो. BTech MBA एज्युकेशन झालेलं आहे. मी सध्या ॲक्सिस बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कामाला आहे मुंबईला. 10वी आता व्यवसाय आहे माझा नांदेडला. माध्यमिक टीचर म्हणून सचिन पवार गौरव कमलाकरन देसरे. मग शिक्षण MSc मॅथमॅटिक्स BEd झाले. स्वतःच्या संस्थेमध्ये लेक्चरर मी उदगीरला आहे. शिवाजी कॉलेज म्हणून संस्था आहे. त्याच कॉलेजमध्ये मी नोकरीला आहे. 10वी ब माझा 10वी क मध्ये होतो. आता सध्या मेडिकल चालू. मला कोणी ओळखत नाही, शक्यतो कमी. माझं नाव आहे श्रीनिवास पेंटुराम राहुलवार. मी नाशिक जिल्हा परिषद या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून 18 वर्ष काम केली. त्यानंतर आता माझी बदली यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आता कार्यरत आहे महागाव तालुका. हॅलो, सर्व काही बांधवांना आणि बहिणींना नमस्कार. सर्व काही एका क्षेत्रामध्ये आहे. त्यासाठी मी त्यांचा विवाह करण्यासाठी मंगळसूत्र जोडवे करून देतो आणि त्यांचा
संसार पुढे चालाव आणि त्यांचं प्रगती व्हावं, पुढे हे करावं, त्यासाठी मी धन्यवाद करतो. बाकी काही बोले राजेंद्र शंकरराव रघुपेरवार सुवर्णकार. थोडं बोलणार आहे. आणि ह्या व्यासपीठावर 7 शिक्षक जमा झाले. त्या शिक्षकांना पाहून मला एक कल्पना सुचली. 70 असतात आकाशात, तर हे 70 संचलन सुंदर केलेलं आहे. त्याच्या भाषेमध्ये कृत्रिमपणा नाही, वास्तव भाषा आणि मित्र मंडळीशी कसा संवाद उत्तम उदाहरण प्राध्यापक जाधव. तिसरी गोष्ट मी सांगतो, गंगाप्रसाद मुंजीराज हा एवढा मोठा अधिकारी झाला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. गावामध्ये परवा पाट्या लागलेले होते, बॅनर लागलेले होते, ते बॅनर पाहून आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. मुंजीराजचं मी अभिनंदन करतो. आपल्या वेळेचं बॅनर लागले, मी जवळ जाऊन पाहिलं, आपलाच विद्यार्थी आहे. मला विनंती केली, मलाही खूप आनंद झाला आणि मला इथं येता आलं, उभा राहता आलं आणि मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजलं. माझ्याकडे आमच्या गलीमध्ये गाडी आली, मी गाडी घेऊन थांबलो, त्याच्यावर पोलीस लिहिलेलं होतं. आम्ही काय बायका थांबलेले होते, नंतर एस.एम. जिल्हागार आले, तर तो मुख्याधिकार निघाला, तो आमचा विद्यार्थी, आमच्या गाडीत बसून आम्ही इथं आलो. तर मित्र अगदी खेळीमेळीच्या वातावरणाचा कार्यक्रम. परवा तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो, माझं 75 वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहे. मला ऑक्टोबरमध्ये पुरस्कार मिळाला, सप्टेंबरमध्ये पुरस्कार मिळाला, ऑक्टोबरमध्ये मिळाला. तर सप्टेंबरमध्ये मिळालेला पुरस्कार बांपटवार पुरस्कार नांदेडचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. कुसुम सभागृहामध्ये फार मोठा सत्कार झालेला आहे. दुसरी एक आनंदाची गोष्ट सांगतो, इथं सिद्धेश्वरमध्ये पुण्या मुंबईचे लोक आले होते. लीना देगलूरकर यांनी संमेलन घेतलं, त्या संमेलनामध्ये मला काव्य सुरभी पुरस्कार देण्यात आला. तर ह्या 2 पुरस्कार मिळाल्यामुळं मी अतिशय आनंदात आहे आणि त्या आनंदात मी तुमच्या कार्यक्रमाला आलो. मित्र हो, बोलणारे खूप असतात पण कृती करणारे कमी असतात. आपण हे करून दाखवलं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. नांदेडला एक बॅनर लागलं होतं, तुमच्यासाठी माहिती सांगतो. नांदेडला एक बॅनर लागलं होतं, त्याचं नाव आहे गोदातटीचे वैभव. त्या गोदातटीच्या वैभवामध्ये नांदेडमधले प्रसिद्ध साहित्यिक आहे, त्याच्यामध्ये माझंही नाव शेवटलं आहे. तर मी आता काही फार वेळ बोलणार नाही. माझी एक कविता जी ध्वनिफीत निघालेली आहे, त्या कवितेत ती कविता सांगून इच्छा. त्या कवितेचं नाव आहे जीवन सुंदर करू. मानवतेच्या विचारांचा वसा मनी धरू, जीवन सुंदर करू कड्यांनो, जीवन सुंदर करू. झटकून टाकू आळस सारा, झटकून टाकू आळस सारा, चैतन्य जागवेल पहाट बारा, रोज पहाटे लवकर उठून ज्ञानसागरी फिरू, जीवन सुंदर करू कड्यांनो, जीवन सुंदर करू. ग्रंथगुरूंची संगत ठेवू, ज्ञानधाऱ्यांचे पाणी पिऊ, होऊन गेले अनेक महात्मे, मार्ग त्यांचा अनुसरू, जीवन सुंदर करू कड्यांनो, जीवन सुंदर करू. संकटे येतात करू सामान, धैर्य देऊया आपुल्या मना, जीवनाच्या धैर्यापासून कधी न मागे सरू, जीवन सुंदर करू कड्यांनो, जीवन सुंदर करू. नव्या युगाचे ज्ञान वाढवू, नव्या युगाचे ज्ञान वाढवू, आपणच आपले जीवन घडवू, कर्तृत्वाने आपण सारे भारतभूषण करू, जीवन सुंदर करू कड्यांनो, जीवन. आपल्यापैकी काही जण शाळेला थोडं उशिरा येत होते. आज आम्ही उशिरा आलो, आणि तेव्हापासून पाहतोय
मेल मंडळींचा जो जल्लोष आहे, उत्साह आहे, ते काही मात्र अतिशय शांत बसून मेलमंडळींचा असा जल्लोष पाहिल्यानंतर पैसे देत असताना जे पार्श्वसंगीत तुम्ही तर मला थोडी कल्पना आली की आता आम्हाला पाठवून दिल्यानंतर शिक्षकांना तुमच्या दुपारचा डीजेवरचा डान्स कसा राहणार आणि महिला एवढ्या शांत बसल्या. मला वाटलं की वास्तव असं की नसतो. या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आता नाव तर लक्षात राहत नाहीच आमच्या आणि वयात सोबत काही गोष्टी येऊ लागल्या. मला आता खूप कमी ऐकू येतं. माझ्या वडिलांना तुम्ही ऐकू येतं, माझ्या मोठ्या भावाला तुम्ही ऐकू येतं. आता कमी ऐकू आल्या. दिवाळी निमित्त 2-3 जवाई जमले होते, भावाचे आमचे असे सगळे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा आता मला खूप कमी ऐकू येऊ लागली. जावयाने काही मागितलं तर ऐकूच येत. आणि आपण रस्त्याला चाललोय, फिरायला जात होते कॉलेज रोडला. परवा एक महिला, मी असं चाललो आणि एकटाच होतो मी नेहमी, म्हणाले सर मी तुम्हाला नमस्कार केले. आधी वळून पाहिलं म्हणालो क्षमा करा, मी ऐकलेलं नाही काय म्हटल्यानंतर मी आपलं नाव काय विचारलं. कमाल असेल तुमची. काल याच ठिकाणी आपण माझ्या मिस्टर सोबत होते, आम्ही दोघं तुमच्याशी 20 मिनिटं बोललो आणि आज तुम्ही मला तुमचं नाव काय म्हणून विचारलं. मॅडम मी कुणाशी जेव्हा बोलतो तेव्हा त्याचं ऐकतो फक्त कोणत्याही माणसाचं, पण चेहरे कधी म्हटल्यानंतर नवल वाटतं त्या मॅडमला. मी म्हटलं माणसांचे चेहरे मी पाहत नाही आणि स्त्रियांचे चेहरे तर अजिबात पाहत नाही. ते म्हटले कसं काय सर? माझं नाव हजबत आहे काय करू. आता मात्र बोलत असताना विद्यार्थी चेहरे लक्षात येतात, पाहतो ते नाव संदर्भ वगैरे सगळे काही लक्षात येत नाही. आता मी स्वभावता आता इथे जाधव आणि अँटिक मध्ये संत तुकारामाचं नाव कोटेशन. मी व्यक्तिशः विज्ञान में मिले and science graduate and I have developed scientific attitude. I accept nothing that is mythical. I don't accept anything that is because it is traditional, customary, because it is accepted by the majority. No. I listen. And if it appeals to my reason, then I accept it. हा माझा पुस्तक. त्यामुळं पुष्कळशा गोष्टी केवळ परंपरेने चालत आलेल्या आहेत. केवळ बहुसंख्य लोक करतात म्हणून ते करायचं हे मी स्वीकारले. आणि आता शिक्षक म्हणून तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिला तर मी तुम्हाला सांगितलं वेळेवर लिंबवा, वचेवर लिंबवा, बी वर्ष कोणत्याही सिलेबस बी वर्ष स्वतःच जीवन जगणे. आय कॅनॉट बी एनीबडी एल्स.
मी दुसरं कुणीही होऊ शकत नाही. I cannot follow anyone. Nor do I expect anyone to follow me. मी कुणाचं अनुकरण करणार नाही, कोणी माझं अनुकरण करावं ही अपेक्षा करणार नाही. तुकोबाच्या बाबतीत नाव घेतलं, तुकोबाचं इथं म्हणून सांगतो, त्यांनी कुणाला गुरु मानलेलं नाही आणि त्यांनी कुणाला शिष्य मानलेलं नाही. आणि एक तर्कशुद्ध विचारसरणी मांडली त्यांनी आपल्यावर. आता हे वर्ष त्यांच्या त्रिशतकोत्सव अमृत महोत्सवी वर्ष आहे. 33 डिसेंबरपर्यंत 375 वर्ष झाली त्यांच्या निधनाला. आता इथे कथाकार कीर्तनकार मॅडम आहेत, त्यांना हा शब्द मान्य होत नाही, कारण एका महाराज म्हणजे महाराष्ट्रातले महान महाराष्ट्राचे त्यांच्याशी चर्चा झाली. लोणावळा स्वामी गप्पा मारत आणि ते महाराज, मी हा शब्द जेव्हा वापरला की तुकोबाच्या निधनाचं वर्ष 1650, तेव्हा ते म्हणाले की नाही, निधन नाही, सदैव वैकुंठ हा शब्द. तेव्हा वारकरी पंथातले लोक सदैव वैकुंठ असं म्हणतात. गाथेचा 1 दशांश भाग निवास, फक्त 1 दशांश भाग, आणि त्यातून मला जे तुकोबा पावले असा नरवीर विचारवंत, सत्य असत्याशी मन केले गुरुवाही मानिले नाही होता. नरवीर आहे, ताकद लागते. मला एक प्रश्न पडतो की ज्याच्या नेहमीसाठी की ज्या विद्यार्थ्याच्या डोक्यात प्रश्न पडत नाही तो विद्यार्थी शिकतच नाही, असं का असा प्रश्न पडला पाहिजे? आपण आंब्याच्या झाडाखाली बसतो, एखादा पाड पडतं काय पळत जातो, ते पाड घेऊन धोका सोपवतात. झाडाखाली बसतो, आपण त्याला प्रश्न पडतो की ते आपण असं कसं आलं, असं गेलं नाही, तसं गेलं नाही, तिकडे गेलं नाही, खाली का आलं, आणि दुसरा प्रश्न शिकतात. प्रश्न पडला पाहिजे तरच माणूस शिकतोय, असं का? मला प्रश्न पडला, ज्ञानोबाने अभंग लिहिले, नामदेवांनी अभंग लिहिले, एकनाथ महाराजांनी लिहिले, स्वतः महाराजांनी, गोरा कुंभारांनी, लहरी स्वरांनी, अनेकांनी अभंग लिहिले, पण कुणाचेच अभंग पाण्यात बुडवले नाहीत. ह्यांचे अभंग का बुडवायला लावले हा प्रश्न पडला, आणि त्याचा शोध घेऊ लागलो. त्यांच्या अभंगातूनच ते कळतं, अभंग वाचले की कळतं की हा याच्यासाठी तुमचे अभंग बुडवायला. अभंग वाचा, तुम्हाला उत्तर मिळतं. जसं आता एक मी सांगितलं की सत्य असत्याशी मन केली आणि आणि वैचारिक उंची तर या टोकाची आहे तुकोबाच्या अभंगांची, की एका ओळीवर तुम्ही एक पुस्तक लिहू शकता. शिक्षक आहे तिथे, पण साधनेचं अंगण नाही. जिथे बागडला खेळला, खेळाच्या शिक्षकांसोबत तुम्ही खूप मिरवला ते, आणि मिरवून बक्षिसा आणला. शाळा तुमचं कौतुकही केलेलं. आपण इयत्ता 10वीचे 1996चे बरोबर आहे, 1996चे सर्व विद्यार्थी, मला वाटतं सगळे विद्यार्थी तर आले ना. गॅंग 450ची होते, 100 दिसत नाही. आमच्या साधनेचे तुम्ही शिकारे आहात, त्याच्याशिवाय एकटा चंद्र राहिला, एकटा सूरज राहिला, एकटा चांद राहिला, एकटा सूर्य राहिला, तर तारे नाही तर किती रूप वाटते त्या आकाशाने, बरोबर आहे? तसं अंगण नाही. स्नेह मेळावा
तर आज माझ्या घरी कार्यक्रम होता आहे, सायंकाळी आहे. मी ते कार्यक्रम सोडून अगोदर इथे आले, कारण म्हटलं की ही वेळ परत येणार नाहीये. शालेय जीवन पण आता परत येणार नाही. आपण विद्यार्थी दशेतून आता गृहस्थाश्रमामध्ये व्यस्त झालो प्रत्येकजण. आणि मला सरांना म्हणजे माझे गुरुजन मला खूप असं आठवण यायची. साधना हायस्कूलची मी स्टुडंट आहे. शाळेचं ग्राउंड ते म्हटलं ना, आपण बेसमेंटवर बसून अभ्यास करायचो. सर सांगायचे बाबळी खाली, ते सगळ्या गोष्टी आठवायच्या. पण कधी वेळच मिळत नव्हता की चला आपण भेट द्यावी देवपूरला. कारण कसं माझ्या वडिलांची बदली झाली होती, त्यामुळे मी जास्त काळ 3 वर्ष त्या ठिकाणी राहायचे एका तालुक्यामध्ये. आणि नंतर मग परत दुसरा तालुका. त्यानंतर असा विचार नेहमी वाटायचं की आपण साधना हायस्कूल एकदा भेट द्यावी LICची. आणि त्याचं जे विभाग आहे ते देगलूर होतं. तेव्हा तिथे तांदळे मॅडम म्हणून भेटल्यात मला. त्यांना म्हटलं मॅडम ही शाळा अशी नव्हती पूर्वी, असं साधं सुद्धा ताटण्याची शाळा होती. आणि आता कोणती शिक्षक, त्या म्हटलं की कोणीही तुमच्या आता ते गुरुजन वर्ग नाही येत, आता सगळे ते रिटायर झालेले आहेत. आणि मग त्यांच्यासोबतच फोटो काढले मी, शाळेचे फोटो काढून मग घरी निघून आले. तेव्हा एकदा आठवण आली होती. आणि मग संपूर्ण जेव्हा आता विषय काढला तिने की गौतमी म्हणे असा कार्यक्रम आहे, अगोदर पटकन पैसे सेंड केले तिला. मी म्हटलं चला मला तो कार्यक्रम आवर्जून अटेंड करायचा आहे. आणि घरी सांगितलं की मी 3-4 पर्यंत नक्की येते, मला 5 वाजणार आहे जायला. परंतु हा जो प्रसंग आहे परत येणार नाही. आणि हे का आज मी बोलले सरांना थँक्यू सर. ठीक आहे. एक सगळे चला हो वारकरी, वाट पाहेरे आपली आज ज्ञानाची पंढरी. वाट पाहेरे आपली आज ज्ञानाची पंढरी. नको साथीलाही काही ओढ, फक्त ओढ ठेवा म्हणी. नको साथीलाही काही फक्त ओढ ठेवा म्हणी. थोडा वेळ काढा आणि ह्याही साधून परवणी. थोडा वेळ काढा आणि ह्याही साधून परवणी. किती सरळे दिवस माझ्या शाळेला सोडून, किती सरळे दिवस माझ्या शाळेला सोडून. रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने होते भांडण त्यांच्याशी. सारे भेटतील जुने होते भांडण त्यांच्याशी. झाले गेले विसरुनी घेऊ गळा भेट त्यांची. झाले गेले विसरुनी घेऊ गळा भेट त्यांची. सुधागरने आता सप्तर्षी म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर खरंच ते आपले सप्तर्षी. ॲक्च्युली मी इथं आभार प्रदर्शनासाठी उभे आहे. हा कार्यक्रम खरं तर माझा नव्हता, मी ऑफिसमध्ये इथे आलेली आहे. आणि इथे सगळेच जण बरेचसे शिक्षक प्राध्यापक आहेत, त्यांना खूप छान बोलता येतं, मला काही फार बोलता येत नाही. तरी पण मला कधीच असं वाटलं नाही की साधना शाळेचं आपलं कधी गेट टुगेदर होईल. मी बॉईजचे म्हणजे मुलांचे फोटो बरेचदा पाहिले. काही मुलांचं गेट टुगेदर झालेले फोटो त्यांनी फेसबुकला किंवा मग आपल्या ग्रुपवर वगैरे टाकलेले मी पाहिले. पण असं वाटलंच नाही कधी की आपलं गेट टुगेदर होईल. पण आज खूप छान वाटते आपण सगळेजण या ठिकाणी परत जमलो आहोत म्हणून. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला आवर्जून उपस्थित असलेले आपले सगळे शिक्षक, त्यांचे सगळ्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते की कार्यक्रमाला जी शोभा आहे, आपल्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला जी शोभा आहे ती खरी तर आपल्या गुरुवर्यांमुळेच आहे. त्याच्यामुळे ते जर नसले असते तर आपण इथे बसून फक्त धिंगामस्तीच केली असते असं मला वाटायला लागले आता. तर सगळ्या शिक्षकांचे मी खूप मनपूर्वक आभार मानते. आणि ही जी अरेंजमेंट केली आजच्या गेट टुगेदरची, इथली आजची कोर कमिटी महेश डिझेलवाड, किशोर पाटील, वसंत दौलते, शशिकांत टेकाळे, धनंजय ठाणेकर, किशोर अमृतवार, राजेश जज्जरवार, श्रीनिवास देशपांडे आणि आम्हाला सगळ्यांना आवर्जून घेऊन येणारे संपूर्ण पंडितवार, या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते की तुमच्या सगळ्यांमुळे आज आपण परत या ठिकाणी जमलो. कदाचित यावर्षी संख्या कमी असेल, पुढच्या वर्षी आपण अजून करू किंवा नंतर आपण जेव्हा अजून गेट टुगेदर करू तेव्हा संख्या जास्त असेल. आपण सगळे असंच भेटत राहू अशी माझी इच्छा आहे. असं मला वाटते की आपण नेहमी भेटावं आणि कदाचित वर्षातून एकदा किंवा 2-3 वर्षातून एकदा आपलं हा स्नेहमेळावा झाला पाहिजे. तर ती ह्या कोअप कमिटीचे आणि यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि एवढे शांतपणे एवढ्या वेळ सगळेजण आपण बसलेले आहोत. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आता इथे संपला असं मी जाहीर करते. याच्यानंतर सुरुची भोज जेवणाचा कार्यक्रम आहे आणि दुपारचं सत्र 3 वाजता सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये बहुतेक काही गेम्स वगैरे आहेत आणि तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला जर आपलं काही कला किंवा
काही सादरीकरण करायचं असेल तर ते रुग्णाच्या सत्रामध्ये होईल. तर आत्ता पहिलं सत्र संपलं असं मी जाहीर करते आणि सगळ्यांना परत एकदा खूप खूप धन्यवाद. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. दौलत कमाई कुछ ना कमाया, शोहरत कमाई कुछ न कमाया. हो दौलत कमाई कुछ न कमाया, शोहरत कमाई कुछ न कमाया. दुनिया में सब कुछ उसने कमाया जिसने कमाई दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती. मी घटना सांगतो तुम्हाला. ते इंजिनियर तेव्हा त्यांच्यासोबत एक प्रसंग घडलेला आहे. तर ती तक्रार देऊन इच्छिते. त्यानुसार मला आम्ही त्या मुलीला एक महिला कामगाराच्या म्हणजे कॉन्स्टेबल होती त्यांच्या मदतीने ती सगळी माहिती घेतली. त्या महिलेला दिल्लीवरून तिच्या एका दूरच्या नातेवाईकांना मुंबईमध्ये घरकाम करण्यासाठी म्हणून बोलवलं होतं नोकरीसाठी. महिन्याला 30,000 रुपये पगार मिळेल आणि म्हणजे तुझं कुटुंब चालेल. त्यातून जी काही पैसे होते ते त्यामध्ये गरीब कुटुंबातली ती मुलगी ती तिच्या कुटुंबाला पाठवता येतील असं सांगितलं. बोलायला तिला मे 2014 मध्ये मुंबईला गेले. त्यावेळेस ती 16 वर्षाची होती. तिला काही दिवस 2-4 काही 8 दिवस असतील 2-3 ठिकाणी असं कामासाठी पाठवलं. त्यानंतर ज्या कुटुंबाला तिला मुंबईमध्ये कामासाठी आणलं होतं त्या कुटुंबातील पुरुषाने त्याचं 34 वर्ष त्यावेळेस वय होतं. त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला, तिच्यावरती बलात्कार केला आणि ते करण्यासाठी त्या पुरुषाच्या पत्नीला त्याने मदत केली. मग त्याच्यानंतर त्या मुलीला वेश्या व्यवसायामध्ये ढकलला टाकला. तर मे ते ऑगस्ट या कालावधी दरम्यान जवळपास 40 पुरुषांनी तिला बलात्कार केला होता. ती एकदम अशी हृदय घेणारी गोष्ट. आम्ही पूर्णतः यामध्ये स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड केलं. स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्या आरोपींचं आम्हाला आणखी लक्षात आलं. अंगण आणि संफार हे पश्चिम बंगालचे लोक होते. गुन्हा दाखल केला त्यानंतर 3 दिवस आम्ही त्यांना शोध होते. आरोपी ही मुली कशी त्यांच्या घरातून विसरली ते सांगतो तुम्हाला. आणि ती मात्र ती एका सदग्रस्तामध्ये पुरुष 24-25 वर्षाचा पुरुष होता काम करायचं. मग त्यांनी तिला त्या ज्या ठिकाणी भेटली त्या ठिकाणचं ज्युडिशियल प्रोसिजर होतं. मग त्यांनी सांगितलं त्या पोलिसांना गेली. त्या पोलिसांनी सांगितलं म्हणजे नाही असल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख वगैरे नाही. पण मी माझ्या क्षेत्रातलं एक अनुभव तुम्हाला सांगतो. मी शिक्षक या नात्यानं मला आलेले मनोगत माझ्या क्षेत्राचेच मी सांगणार आहे की असे गेट टुगेदरचे प्रोग्राम माणसाने केले पाहिजे. कसं आहे, आपल्याला जर आजार झाला तर आपण औषध गोळ्या घेतो. मात्र जर आपण मित्रांना वारंवार भेटलो किंवा त्यांच्याशी गप्पा मारल्या तर आपले बरेचसे आजार हे कमी होतात. कारण आपलं जीवन हे फार ताणतणावातून चाललं आहे. आज कोणाला विचारा तो कशाच्या कशा मागे धावलेला आहे. कोणी कुठल्याचं स्टेटस बघतो,
मग त्याला वाटतं, त्याच्या मनात इच्छा होते की आपण तसं करावं. पण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा काय होतं, आपल्याला आई वडील सांगायचे की बाबा तुझी परिस्थिती अशी आहे. मी परत येणारच नाही तुमच्याकडे. मला माहिती आहे आधी गेली की माती होती. वर आम्ही सकाळी ज्यावेळेस धन्याला सांगितलं धन्या म्हणला अरे हे भयापेक्षा बघतोय. आमचा एक गैरसमज असा होता की आमचा भया ढ असं, पण भयापेक्षा आणखी कितीतरी ढ असणारे विद्यार्थी. म्हणजे माझ्याकडे अक्षरशः विद्यापीठाची ऑनलाईन पेपरची कॉपी आहे त्या नावाचं. माझ्याकडे बकऱ्याची बॉडी नावाचा एक कथासंग्रह होता समर खडस यांचा शिकवायचा. बकऱ्याची बॉडी समर खडस मराठीतला आणि महाराष्ट्राचा उपसंपादक आणि उत्कृष्ट लेखक, जो सामाजिक बांधिलकी असणारा, सांस्कृतिक भान असणारा. मी प्रश्न असं विचारलेला या शिवायच्या विद्यार्थ्यांना, बकऱ्याच्या बॉडी या कथासंग्रहाचे वाङ्मयीन वैशिष्ट्य लिहा किंवा वाङ्मयीन चित्रण करा. आमच्या एका विद्यार्थ्यांना अक्षरशः खाटकाचं दुकान काढून बकरं सोडलेलं उलट ठेवून टेबलावर 2-3 सुरे ठेवलेलं आणि खाली लिहिलं बकऱ्याच्या बॉडीचं चित्रण. हे फोटो नाही माझ्याकडे आहे, जेव्हा बघायचं म्हणून. आणि त्यानंतर टीवायला विद्यापीठाचे पेपर तपासले जातात ऑनलाईनमध्ये. मुंबई विद्यापीठ, जुनं विद्यापीठ, पहिलं विद्यापीठ. मुंबई, मद्रास हे सॉरी मुंबई, कलकत्ता आणि मद्रास हे 1857ला स्थापन झाले विद्यापीठ. विद्यापीठाच्या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये आयोजकांचे आभार मानते. आता मी नाव घेत बसणार नाही कारण तेवढे नाव मला आठवणार पण नाही. आणि खरंच असा मेळावा होणे गरजेचं आहे. पण भरपूर काळ झाला आपला, 30 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ झाला. 20 वर्षापूर्वी झालं असतं तरी सगळं कदाचित अजून चांगलं वाटलं असतं. ठीक आहे, काही हरकत नाहीये. परंतु थोडक्यात एवढं सांगायचं आहे की मी प्रायमरी टीचर आहे. ग्रामीण भागाशी माझा संबंध येतो. मला जशा प्रकारचं शिक्षण, मूल्य शिक्षण मुलांना द्यायचे, नैतिक शिक्षण मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करते. कारण 1ली ते 5 पर्यंतच मला शिकवण्याचा म्हणजे शिकवण्याचा अधिकार आहे. प्रायमरी शिक्षण आहे आणि लहान मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजे. घरातून मिळतील न मिळतील ते आपण सांगू शकणार नाही, कारण प्रत्येक जण हा कामात व्यस्त झालेला आहे. तो शेतकरी असो, कामगार असो, प्रत्येक जण आपापल्या दिशेने जात आहे. मुलांकडे लक्ष देण्याचं फार कमी पालकांचा देत आहे. मी विशेष आणखीन पडलेलं घेऊन माझी मुलगी म्हणजे एक मुलगी, 2 मुले, मुलगी कामा झालेली आहे. मुलगा 10वी करतोय आणि छोटा मुलगा IT इंजिनियर मध्ये. तर मुलीला मुलगाच आहे. स्पर्धा 4 जिंकलेले, बरोबर आहे. म्हणजे बनवण्यामध्ये आले नाही, पण आमचे विलास नाही. एक 2 3 दिसायचे आपला टाइम कमी आहे. नाव घ्या करू नका का? जर रमेशचं नाव घ्यायला मी आहे. गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर दिसते अर्धी उमललेली कळी.
राजेश रावाचे नाव घेते गेट टुगेदरच्या. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरणाचेच भाग आहेत हे, परंतु चारहींचे गुण वेगवेगळे आहेत. मन आणि बुद्धी दोन वेगळे कसे आहेत ते मी सांगते. मनाचं वैशिष्ट्य आहे संकल्प विकल्प नको मन, असं सांगितलंय. मन काय करतं? संकल्प आणि विकल्प करतं. हे नको ते पाहिजे, ते नको हे पाहिजे, असं मनाचं कार्य असतं. परंतु बुद्धीचं काम असतं व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात. बुद्धी काय करते तर निश्चय करते, फक्त निर्णय घ्यायचं काम. शेवटचा निर्णय जो असतो तो कुणाचा असतो? बुद्धीचा असतो. म्हणून मन आणि बुद्धी. भावनेचा विचार करते, पण बुद्धी लोकांच्या भावनेचा विचार नाही. ते म्हणजे भावनेचा विचार करते. बुद्धी करते काय? जे योग्य आहे ते करते, पण भावनेचा विचार नाही करत. आता माझ्यामध्ये मनाला काही मनाला जेवढं स्वातंत्र्य असते तेवढं बुद्धीला नसते. आणि मन कुठेही आपण मनाने, पण बुद्धीला काही मर्यादा असतात की त्या जे योग्य आहे, सांगितलं योग्य आहे आणि तेवढे मर्यादा. मन जे आहे एकदम मोकळं, कुठे आपण मनाने मोकळेपणाने करू शकतो. मनाला सीमा नाही. आपल्याच्या मताशी सहमत आहे. जे बुद्धी विचार करू शकते, मनाला बरोबर आहे. मन आणि बुद्धी या एकच आहेत की वेगळी. उमाताई आरती जवळ, पण त्या अध्यात्माचं असल्यामुळं थोडंसं तिचं एक पॉईंट चुकलं. आता विचार करा, माणसाला ज्ञानेंद्रिय किती आहे? 5 आहे. कोणकोणते? एक अर्धा, एक त्वचा आहे, नाक आहे, डोळे आहे, कान आहे आणि जीभ आहे. या 5 ज्ञानेंद्रियांना जो काही आपणाला इंद्रियजन्य ज्ञान मिळतं ते कुणाला अवगत होतं? बुद्धीला. बुद्धी निर्णय येते, बुद्धी निर्णय येते आणि मन हे भावनाशील असतं. हा फरक आहे. एकाच ज्ञानात बुद्धीला इंद्रिय मानलेलं नाही, मनाला इंद्रिय मानलेलं नाही, सायन्सनं किंवा मानसशास्त्रानं. म्हणून मन आणि बुद्धी एकच आहे. मन आणि बुद्धी एकच आहे. जिथं निर्णय महत्वाचा असतो तिथं बुद्धी येते. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्या अनुषंगाने हे साध्य नाही. जर तुम्ही आम्हाला शिकवता बरोबर आहे, मन आणि बुद्धी याच्यामध्ये आम्हाला फरक करून सांगा. म्हणजे व सहज म्हणलो आपण एवढे मोठे झाले तर विचारून बघा आपली बौद्धिक पातळी, म्हणजे सगळ्याची बौद्धिक पातळी चांगलीच आहे. म्हणजे उमादेवी जे सांगितलेले 4, पण ते कर्मयोगाच्या अनुषंगाने, अध्यात्माच्या अनुषंगाने. मनबुद्धीचं त्याच्यात थोडंसं आलेलं संबंध नाही. मी आठवीपर्यंत मान्य असलो तो मला काहीच कळत. तू का बोलला रे? उठ. यार बायकोला एवढं रागवलं म्हणला, महेश्वरला कसं रागवला? अरे मला काय म्हणला, जेवताना मला गरम गरम पोळी वाढली आणि करपलेली वाढली. मला एवढी हिंमत नाही, करपलेली पोळी वाढली ती ना. तर मग काय केलं? खूप रागवलं मला. मग चांगली पोळी दिली मला. महेशनं ऐकला ते. महेशच्या घरी गेला आणि दहशत मला होतच ना, अंगठे दुखायला तर काय द्यायचं राहते बा. महिषा गेल्यानंतर जेवायला महिषाही बसला आणि जेवण करताना बसल्यानंतर त्याची म्हणजे पोळ्या करून वाढत होती आणि हा तर बायकोला घाबरतो. त्यामुळे आता रंजनानं असं सांगितल्यामुळे थोडं ठीक झाला होता. आणि वाढल्यानंतर पोळी करपली होती. म्हणजे खायला म्हणजे एवढं गरम गरम पोळ्या वाढल्या आणि करपलेले पोळ्या वाढायचे का असं करते हातातच होतं. काय म्हणल्या काय म्हणल्या नाही तरी पण कुरकुरून लागायला पाहिजे. आला आपण बसून पण ऐकला, बसून सुद्धा गेला घरी. त्याची काय केलं, गरम गरम पोळ्या वाढत होती आणि काय झालं वाढत असताना
ते सुद्धा पोळ्या करतल्या, पण वसंतची एवढी हिंमत नाही की आपण तिला काही बोलावं काही म्हणावं. मग वसंत एक ट्रिक आली, त्या मिसेसचं नाव माहिती आहे, पण सोनी एखादे सोनी म्हणतो की सोनी नको बोल बरं की फार सुंदर दिसत आहे, पण ते काम आज एवढं सुंदर दिसत आहे की आज गोळ्या सुद्धा द्यायला लागल्या तुझ्यावर. देशपांडे बदला आल्या देशपांडे म्हणलं काय डेरी वाढू काय दोन फायदे आहेत तुला. एक समोरच्या उत्तरात इम्प्रेशन पडते म्हणला, आणि दुसरा माझा मोबाईल पोसायला तू पडते म्हणला. किती छान असा कार्यक्रम चालू होता, आणि यामध्ये एवढं चालू सुंदर होता की पावसानं सुद्धा हातरी लावली. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे झाला रे? दोस्ती आपली न्यारी, फिरवू दुनिया सारी, मग तालावर नाचेल टेंग डॉंग डिंग. जिंदगी तुफानी, आड ये वो कोणी, शिकू धडा त्यांना हे 1 2 3. अरे तुझी माझी